लॉकडाऊन जवळजवळ संपलं होतं. सायली कोल्हापूरमधील एका जुन्या महिला महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये नुकताच राहायला आली होती. ती स्वभावाने अत्यंत व्यावहारिक होती. भूत, आत्मा, झपाटलेल्या जागा किंवा गूढ शक्ती यासारख्या गोष्टींवर तिचा कधीच विश्वास नव्हता. कोणतीही घटना घडली तरी तिच्या मागे काहीतरी तर्कशुद्ध कारण असतं, असंच ती मानायची. ते हॉस्टेल शहराच्या मध्यभागापासून थोडंसं दूर होतं. मुख्य इमारत आधुनिक होती, पण तिच्या मागे जोडलेली एक जुनाट दगडी विंग होती. लाल दगडांनी बांधलेल्या त्या इमारतीच्या भिंतींवर काळाच्या खुणा स्पष्ट दिसायच्या. उंच कमानी, लाकडी खिडक्या, जाड दरवाजे आणि लांब अंधारे कॉरिडॉर पाहिले की ती जागा एखाद्या जुन्या सरकारी इमारतीसारखी वाटायची. कॉलेजच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ही विंग ब्रिटिश काळात बांधली गेली होती. सुरुवातीला ती महिला शिक्षकांच्या निवासासाठी वापरली जात होती आणि नंतर तिचे रूपांतर हॉस्टेलमध्ये करण्यात आलं होतं. हॉस्टेलमध्ये राहायला गेल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सायलीच्या कानावर एक विचित्र गोष्ट आली. नवीन मुलींना हॉस्टेलचे नियम समजावताना एका सिनियर मुलीने अगदी सहजपणे सांगितलं होतं की रात्री 3 नंतर जुन्या विंगकडे जाऊ नका. हे ऐकताच सगळ्या मुली हसायला लागल्या. काहींनी ते रॅगिंगचा भाग समजलं, काहींनी त्यावर विनोद केले. पण सायलीच्या लक्षात एक गोष्ट आली. त्या विषयावर सिनियर मुली जास्त चर्चा करत नव्हत्या. जणू त्यांनी फक्त सूचना दिली आणि मग विषय बदलला. आणि हे तिच्यासाठी कुतूहलाचा विषय बनलं. नंतर खोलीत आल्यावर सायलीने रूममेटला याबद्दल विचारलं. रूममेटने आधी हसून टाळलं, पण नंतर म्हणाली की इथे सगळ्या बॅचमध्ये ही गोष्ट सांगितली जाते. किती जुनी आहे माहीत नाही, पण रात्री 3 नंतर तिथे कोणीच जात नाही. सायलीने तिला विचारलं की ती स्वतः कधी तिथे गेली आहे का. त्यावर ती म्हणाली की नाही आणि जायची इच्छाही नाही. पुढील काही आठवडे अगदी सामान्य गेले. कॉलेज, असाइनमेंट्स, प्रॅक्टिकल्स आणि हॉस्टेलमधील नेहमीचं आयुष्य. पण हळूहळू तिला काही विचित्र गोष्टी जाणवायला लागल्या. जुन्या विंगमध्ये रात्री 11 नंतर एक वेगळी शांतता पसरायची. दिवसभर गजबजलेली ती जागा अचानक रिकामी झाल्यासारखी वाटायची. कॉरिडॉरमध्ये पावलांचा प्रतिध्वनी दूरपर्यंत ऐकू यायचा. खिडक्यांमधून येणारा वाराही विचित्र आवाज निर्माण करायचा. काही वेळा असं वाटायचं की कोणीतरी दूर उभं राहून कुजबुजत आहे, पण कान टवकारून ऐकलं की फक्त वारा असायचा. तिच्या रूमच्या खिडकीतून ती विंग पूर्ण दिसायची. एकदा रात्री अभ्यास करताना सायलीची नजर सहज समोरच्या जुन्या विंगकडे गेली. तिने वेळ पाहिली नव्हती. सुरुवातीला काही विशेष जाणवलं नाही, पण काही सेकंदांनी तिची नजर 3ऱ्या मजल्यावरील शेवटच्या खिडकीवर स्थिरावली. तिथे कोणीतरी उभं होतं. सुरुवातीला तिला वाटलं की एखादी विद्यार्थिनी असेल, पण लगेच तिच्या लक्षात आलं की त्या मजल्यावर कोणी राहतच नाही. अनेक वर्षांपासून तो भाग बंद होता. तरीही खिडकीत एक स्त्री सदृश्य आकृती दिसत होती. लांब केस, फिकट रंगाचा ड्रेस आणि पूर्णपणे स्थिर उभी असलेली ती आकृती जणू बाहेर कुठेतरी एकटक पाहत होती. सायली काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. मग तिने मोबाईल काढून फोटो काढण्याचा प्रयत्न केला, पण अंधार असल्यामुळे स्क्रीनवर काहीच दिसत नव्हतं. वेळ पाहिली तर 3:05 झाली होती. तिने पुन्हा एकदा खिडकीकडे पाहिलं, पण तेव्हा त्या खिडकीत कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने ही गोष्ट रूममेटला सांगितली. रूममेटचा चेहरा फिक्कट पडला. तिने सर्वात आधी वेळ विचारली. जेव्हा सायलीने सांगितलं की जवळपास 3 वाजले असतील, तेव्हा ती काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजातच म्हणाली, तू बहुतेक तेच पाहिलंस ज्याबद्दल सगळ्या बोलतात. सायली अजूनही त्याला योगायोग मानत होती, पण तिच्या मनात आता कुतूहल निर्माण झालेलं.
पुढील काही दिवसांत तिने हॉस्टेलच्या इतिहासाबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. जवळपास महिना दीड महिना तिचे प्रयत्न सुरूच होते. बऱ्याच अथक प्रयत्नानंतर कॉलेजच्या लायब्ररीत जुने दस्तऐवज, वार्षिक अहवाल आणि स्थानिक इतिहासाची पुस्तकं चाळल्यावर तिला एक विचित्र गोष्ट समजली. 1943 मध्ये त्या इमारतीत राहणाऱ्या एका तरुण शिक्षिकेचं नाव अचानक सर्व नोंदींमधून गायब झालेलं. नाव होतं अंजली देशमुख. 1942 पर्यंत तिच्या नियुक्तीच्या नोंदी उपलब्ध होत्या. तिचा पगार, निवास आणि इतर माहिती होती. पण त्यानंतर तिच्याबद्दल काहीच नव्हतं. जणू ती अचानक नाहीशी झाली होती. ही गोष्ट तिला खूपच संशयास्पद वाटली. काही दिवसांनी तिला एक महत्त्वाची माहिती मिळाली, जी तिने शोधलेल्या गोष्टीची पुष्टी करत होती. कॉलेजच्या संग्रहात जपून ठेवलेल्या जुन्या वर्तमानपत्रांच्या कात्रणांमध्ये तिला एका महिला शिक्षिकेच्या बेपत्ता होण्याची माहिती सापडली. चौकशी सुरू असल्याचं त्यात लिहिलं होतं, पण त्यानंतरची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. जणू ती चौकशी सुद्धा नंतर अचानक थांबवण्यात आली होती. याच काळात हॉस्टेलमध्ये विचित्र घटना वाढायला लागल्या. एका मुलीने सांगितलं की रात्री कॉरिडॉरमध्ये कोणीतरी चालत असल्याचा आवाज येतो. दार उघडलं की बाहेर कोणीच नसतं. दुसरीने सांगितलं की तिला रात्री कोणीतरी नावाने हाक मारली असं वाटलं. तर एका मुलीने दावा केला की तिने 3ऱ्या मजल्याच्या जिन्यावर एक स्त्री पाहिली, जी हॉस्टेलमधली नव्हती. सायली अजूनही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हती. पण जणू ती राहायला आल्यापासून या घटनांमध्ये विलक्षण वाढ झालेली. संपूर्ण हॉस्टेलमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पण मग एक घटना घडली, ज्यामुळे तिचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात झाली. एका संध्याकाळी ती कॉलेजमधून परतत होती. जुन्या विंगच्या बाजूने जाताना तिला एक वृद्ध महिला दिसली. त्यापूर्वी हॉस्टेलमध्ये काम करत असल्याचं तिला नंतर समजलं. गप्पांच्या ओघात सायलीने सहज 3ऱ्या मजल्यावरील खिडकीचा विषय काढला. त्या महिलेच्या चेहऱ्यावरील भाव लगेच बदलले. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, "त्या खिडकीबद्दल विचारणं बंद कर. या गोष्टींचा शोध घेणंही थांबव. तुझ्या भल्यासाठी सांगते मी." सायलीने कारण विचारलं, पण ती वृद्ध महिला काहीच बोलली नाही. निघताना मात्र एक वाक्य म्हणाली, "काही गोष्टी विसरण्यासाठी असतात, शोधण्यासाठी नाही." त्या रात्री सायलीला झोप लागली नाही. मनात सतत अंजली देशमुख, बेपत्ता होणं, बंद मजला आणि ती खिडकी फिरत होती. साधारण 3 वाजता अचानक तिला जाग आली. कारण कॉरिडॉरमध्ये कोणीतरी चालत असल्याचा आवाज येत होता. सुरुवातीला तिला वाटलं की कोणीतरी विद्यार्थिनी असेल, पण आवाज विचित्र होता, अतिशय संथ. आवाज हळूहळू जवळ येऊ लागला आणि काही क्षणांनी तो तिच्या खोलीच्या बाहेर येऊन थांबला. सायलीचा श्वास रोखला गेला. दाराच्या दुसऱ्या बाजूला कोणीतरी उभं असल्याची जाणीव तिला स्पष्ट होत होती. मग अचानक दार वाजलं. सायली आणि तिची रूममेट दोघेही उठून बसल्या. त्यांनी एकमेकींकडे पाहिलं. कोणीही काहीच बोललं नाही. काही मिनिटांनी धाडस करून त्यांनी दार उघडलं, पण कॉरिडॉर पूर्ण रिकामा होता. दार बंद करत असतानाच तिला दारासमोर काहीतरी पडलेलं दिसलं. जमिनीवर एक जुना पिवळसर फोटो पडलेला. तो फोटो घेऊन ती आत आली. फोटोमध्ये काही महिला शिक्षक उभ्या होत्या. त्यांच्यामध्ये उभी असलेली एक तरुण स्त्री पाहून सायलीच्या अंगावर काटा उभा राहिला. तोच चेहरा, तशीच केसांची ठेवण आणि ती स्त्री, जिला काही दिवसांपूर्वी 3ऱ्या मजल्यावरील खिडकीत पाहिलेलं. फोटोच्या मागे फिक्कट शाईने लिहिलं होतं, अंजली, बॅच 1942. त्या क्षणी सायलीला पहिल्यांदाच असं वाटलं की ती फक्त एका हॉस्टेलच्या आख्यायिकेचा शोध घेत नव्हती, तर कदाचित ती अशा रहस्याच्या मागावर होती, जे जवळपास 80 वर्षांपासून त्या इमारतीत कुठेतरी जिवंत होतं.
फोटो सापडल्यावर सायलीच्या मनातील कुतूहल आता हट्टात बदललं होतं. सुरुवातीला ती एक साधी आख्यायिका वाटत होती, पण रात्री दारावर झालेली टकटक, रिकाम्या कॉरिडॉरमध्ये सापडलेला जवळपास 80 वर्षांपूर्वीचा फोटो आणि त्यामधील खिडकीत दिसलेल्या स्त्रीचा चेहरा, या सगळ्या गोष्टींनी तिला अस्वस्थ केलं होतं. सर्वात मोठा प्रश्न हा होता की तो फोटो तिच्या दारापर्यंत आला कसा. दुसऱ्या दिवशी सकाळी ती थेट कॉलेजच्या जुन्या अभिलेख विभागात गेली. तिथे इतिहास विषयाचे एक ज्येष्ठ प्राध्यापक होते. कॉलेजच्या जुन्या कागदपत्रांची देखभालही त्यांच्याकडेच होती. सायलीने त्यांना अंजली देशमुखबद्दल विचारलं. सुरुवातीला त्यांनी फारसं काही सांगितलं नाही, पण जेव्हा सायलीने त्यांना तो फोटो दाखवला तेव्हा ते विचारात पडले. त्यांनी सायलीला विचारलं की हा फोटो तुझ्याकडे कसा आला. त्यावर सायलीने खोटंच सांगितलं की मला हा लायब्ररीत सापडला. त्यांनी तो फोटो हातात घेतला आणि बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग म्हणाले की हे नाव त्यांनी याआधी ऐकलं आहे. सायलीची उत्सुकता वाढली. प्राध्यापकांनी सांगितलं की कॉलेजच्या काही जुन्या नोंदींमध्ये अंजली देशमुखचं नाव आहे. ती त्या काळात बहुतेक इंग्रजी विषय शिकवायची. वय 25 ते 26 वर्ष. विद्यार्थिनींमध्ये लोकप्रिय होती. पण 1943च्या सुरुवातीलाच ती अचानक गायब झाली. सायलीने लगेच विचारलं की मग पुढे काय झालं. त्यावर प्राध्यापक काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले की अधिकृत नोंदींमध्ये ती बेपत्ता असल्याचं नमूद आहे, पण जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये वेगळी चर्चा होती. काही लोकांचा विश्वास होता की ती बेपत्ता झाली नव्हती, तर तिचा मृत्यू झाला होता. ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र सायलीने आणखी शोध घेण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी तिला हॉस्टेलमध्येच पूर्वी काम करणाऱ्या एका वृद्ध कर्मचाऱ्याची माहिती मिळाली. त्यांचे वडील देखील याच इमारतीत काम करत होते. तो व्यक्ती आता निवृत्त झाला होता, पण कॉलेजजवळच राहत होता. सायलीने त्याचा पत्ता शोधून काढला आणि त्याला भेटायला त्याच्या घरी गेली. सुरुवातीला तो बोलायला तयार नव्हता, पण अंजली देशमुखचं नाव ऐकताच त्याचा चेहरा बदलला. बराच वेळानंतर तो म्हणाला की त्याच्या वडिलांनी त्याला एक गोष्ट सांगितली होती. त्या काळात 3रा मजला राहण्यासाठी वापरला जायचा आणि अंजली तिथेच राहत होती. एका रात्री ती अचानक गायब झाली. दुसऱ्या दिवशी तिची खोली उघडी सापडली. आत तिचं सामान होतं, कपडे होते, पुस्तकं होती, पण ती नव्हती. 3 दिवस शोध सुरू होता. पोलीस आले, चौकशी झाली, पण काहीच सापडलं नाही. लोक म्हणायचे की ती पळून गेली, पण त्यांच्या वडिलांचा विश्वास होता की ती इमारतीच्या बाहेर कधीच पडली नव्हती. त्या भेटीनंतर काही दिवस सगळं शांत होतं, पण एका रात्री पुन्हा काहीतरी घडलं. सायलीला अचानक जाग आली. घड्याळात 3:07 झाली होती. खिडकी बाहेरून कोणीतरी हळू आवाजात गाणं गुणगुणत असल्याचं तिला ऐकू आलं. तो आवाज इतका मंद होता की सुरुवातीला तो स्वप्नाचा भाग वाटला, पण काही क्षणांनी तो पुन्हा ऐकू आला. ती उठून खिडकीजवळ गेली. समोरच्या जुन्या विंगच्या 3ऱ्या मजल्यावरील त्या शेवटच्या खिडकीत पुन्हा तीच आकृती उभी होती. यावेळी मात्र काहीतरी वेगळं होतं. ती खिडकी बाहेर पाहत नव्हती, ती थेट सायलीकडे पाहत होती. दोघींमध्ये बरंच अंतर होतं, तरीही सायलीला त्या चेहऱ्यावरील भाव अगदी स्पष्ट जाणवत होते. त्या चेहऱ्यावर राग नव्हता, भीती नव्हती, फक्त दुःख होतं. काही क्षण त्या दोघी एकमेकींकडे पाहत राहिल्या. मग त्या आकृतीने हळूहळू हात वर केला आणि कॉरिडॉरच्या दिशेने बोट दाखवलं. पुढच्या क्षणी ती नाहीशी झाली. घडलेला प्रकार अकल्पनीय होता. तिला हेही माहीत होतं की याबद्दल जरी रूममेट्सला सांगितलं तरी त्या विश्वास ठेवणार नाहीत. त्या रात्रीनंतर सायलीने एक निर्णय घेतला. तिला बंद 3रा मजला पाहायचाच होता. बरेच दिवस तिने वाट पाहिली आणि शेवटी काही दिवसांनी तिला ती संधी मिळाली.
जुन्या विंगमध्ये दुरुस्तीचं काम सुरू झालं. काही तासांसाठी तिसऱ्या मजल्याचं कुलूप उघडलं गेलं होतं. तिने तिच्या एका मैत्रिणीला सोबत घेतलं आणि त्या संधीचा फायदा घेत गपचूप वर गेल्या. जिन्यावर खूप धूळ साचली होती. प्रत्येक पायरीवरून जाताना किरकिरण्याचा आवाज येत होता. वर पोहोचल्यावर त्यांना दमटपणाचा आणि जुन्या कागदांचा वास आला. कॉरिडॉर पूर्ण रिकामा होता. दोन्ही बाजूंना बंद खोल्या होत्या. भिंतींवरचा रंग निघून गेलेला. काही खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या. कॉरिडॉरच्या शेवटी ती खिडकी होती. तीच खिडकी जिथे सायलीने अनेकदा ती आकृती पाहिली होती. त्या खिडकीजवळ पोहोचल्यावर तिच्या मैत्रिणीने अचानक भिंतीकडे बोट दाखवलं. डोळीखाली काहीतरी कोरलेलं दिसत होतं. सायलीने हात फिरवला आणि अक्षरं स्पष्ट झाली. AD 1943. तिला एकदम गहीवरून आलं. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण हे असं का घडतंय ते तिला उमगत नव्हतं. त्या दोघी काही क्षण स्तब्ध उभ्या राहिल्या. तेवढ्यात कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला कोणीतरी चालत असल्याचा आवाज झाला. संथ आवाज. एक पाऊल, मग दुसरं. जणू कोणीतरी त्यांच्या दिशेने चालत येत होतं. दोघींनी तिकडे पाहिलं. कॉरिडॉर पूर्ण रिकामा होता, पण आवाज जवळ येत होता. सायलीच्या अंगावर काटा आला. तिच्या मैत्रिणीने तिचा हात पकडला आणि दोघी खाली धावत सुटल्या. कशाबशा पुन्हा आपल्या रूमवर आल्या. सायलीला मात्र काहीच कळलं नव्हतं की तिथे गेल्यावर तिच्या डोळ्यांतून अश्रू का वाहत होते. त्या दिवसानंतर सायलीने पुन्हा कधीही त्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र काही आठवड्यांनी हॉस्टेलच्या जुन्या स्टोअर रूमची साफसफाई सुरू झाली. तिथे काही जुने रेकॉर्ड्स आणि कागदपत्र सापडली. त्यामध्ये एक जुनी डायरीही होती. डायरीच्या पहिल्या पानावर नाव लिहिलं होतं, अंजली देशमुख. सायलीच्या एका मैत्रिणीने तिला ती तिच्या हातात आणून दिली. तिला ती डायरी पाहून खूप आनंद झाला, कारण तिला आता बऱ्याच गोष्टी कळणार होत्या. डायरीची अनेक पानं फाटलेली होती. तिने वाचायला सुरुवात केली. अनेक गोष्टी कळल्या. तिचे इथे येणे, राहणे, मैत्रिणी, तिचं आयुष्य उलगडत गेलं. पण शेवटच्या उपलब्ध नोंदीत एक वाक्य अपूर्ण होतं. जर माझ्यासोबत काही घडलं तर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. बस, त्यापुढे काहीच नव्हतं. ना तारीख, ना स्पष्टीकरण, ना पुढील नोंद. हे वाचल्यानंतर सायलीच्या मनातील प्रश्न आणखी वाढले. हॉस्टेल सोडण्याच्या आदल्या रात्री सायली पुन्हा एकदा अंजलीची डायरी चाळत बसली होती. अनेकदा वाचूनही काही नवीन सापडेल अशी तिची अपेक्षा नव्हती. पण डायरीच्या शेवटच्या पानाजवळ तिला कागदाचा एक दुमडलेला तुकडा दिसला. इतके दिवस तो तिच्या नजरेस कसा पडला नाही हेच तिला समजलं नव्हतं. तिने तो काळजीपूर्वक उघडला. त्यावर फिकट झालेल्या शाईत काही ओळी लिहिल्या होत्या. जर कोणी ही नोंद वाचत असेल तर समजून घ्या, मी वेडी नाही. तिने मला या इमारतीतच बंद केलंय. माझा मृत्यू अपघात नव्हता. मी परत येईन माझं सत्य सांगण्यासाठी. हे वाचून तिला जणू विजेचा झटकाच बसला. तिचं लक्ष टेबलावर गेलं आणि तिच्या छातीत विलक्षण धडधड सुरू झाली. टेबलावरचा तोच 1942चा फोटो थरथरत्या हातांनी उचलला आणि पुढच्या क्षणी तिच्या हातातून तो खाली पडला. कारण फोटोमध्ये उभी असलेली अंजली देशमुख दिसतच नव्हती. त्या जागी दिसत होता तो तिचाच चेहरा, सायलीचा. तेच डोळे, तेच नाक, तेच हसू. एकही फरक नव्हता. काही क्षण तिचा मेंदू काम करणं थांबला. सायलीच्या डोक्यात अचानक काही दृश्य चमकून गेली. तिसरा मजला, बंद खोली, कोणीतरी दरवाजा बाहेरून लावत आहे. गडद अंधार आणि स्वतःचा शेवटचा किंचाळणारा आवाज. तो अंजलीचा नव्हता, तो तिचाच होता.
ही दृश्य ती आता पाहत नव्हती, तर तिने याआधी अनुभवली होती. त्या क्षणी सायलीला गूढ उकललं. ती अंजलीचा शोध घेत नव्हती, ती स्वतःच अंजली होती. 80 वर्षांपूर्वी त्या हॉस्टेलमध्ये मृत झालेली अंजली देशमुख. अपूर्ण राहिलेले सत्य घेऊन पुन्हा जन्माला आलेली. ती त्या काळी हॉस्टेल सोडून कुठेही गेली नव्हती. एका वादामुळे सूड गवण्यासाठी रागाच्या भरात तिच्याच एका मैत्रिणीने तिचा जीव घेतला होता आणि गेली कित्येक दशकं तिचा अतृप्त आत्मा त्या दगडी इमारतीत बंदिस्त होता. पहिल्या रात्री खिडकीत तिने कोणतंही भूत पाहिलं नव्हतं, तर तिने स्वतःलाच पाहिलं होतं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TEKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TEKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.